ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लाखो ठेवीदारांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणात ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 11 जणांची याचिका दाखल झाली आहे. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत ईडी, केंद्र शासन, राज्य शासनासह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांमध्ये छोटे व्यापारी, शेतकरी आणि निवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांनी आपली बचत ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवली होती. आरोपानुसार या सोसायटीने 13 ते 18% व्याजाचे आमिष दाखवून देशभरातील सुमारे 6 लाख लोकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले. परंतु आता सुमारे 3,500 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यात चौकशी आणि मालमत्ता जप्ती प्रकरणी माजलगाव, बीड, जिंतूर येथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत आणि त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी संविधानाच्या कलम 21 अंतर्गत सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत सुमारे 1,433 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियमांतर्गत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट युवराज बाराहते, ॲडव्होकेट रंजिता बाराहते देशमुख काम पाहत आहेत. याचिकेत करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये केंद्रीय निबंधकांनी व्यावसायिकांचे म्हणजेच लिक्विडेटरला दाव्यांची तपासणी करून सोसायटीच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता विकून मिळालेले पैसे ठेवीदारांना तात्काळ वितरित करावे, ईडी आणि MPID कायद्याअंतर्गत जप्त केलेल्या सर्व मालमत्ता व्यावसायिकाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश द्यावेत. केंद्र सरकार आणि राज्य शासन यांनी संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषक विभागाकडे म्हणजे CBIकडे द्यावी. केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे जलद आणि निष्पक्ष चौकशी करावी. ठेवीदारांचे त्यांचे हक्काचे पैसे व्याजासह 3 महिन्यात परत मिळण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.